मित्रांनो, लक्ष्मी रोडला आलो होतो जय हिंदला आणि ना खरेदी करायला आलो वरती. किंमत बघून आहे ना हातभर फाटली होती. पण तर मित्रांनो बघू शकता ह्याच्यात 4 ड्रेस रिव्हील नाही करत आता, नाही का? रिव्हील नको करायला, डायरेक्ट फंक्शनला माझ्या माझ्या सख्खा भावाला आणि मला घेतले कापडे घेऊन आले ते. ठीक आहे. आणि चांगले जर तुम्हाला आहे ना खरेदी करायची असेल ना, एकदम क्वालिटी आणि कमी रेट मध्ये. कमी रेट नाही म्हणा, पण तरी म्हणावं लागेल. जय हिंद. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या 365 डेली ब्लॉगिंग चॅलेंज मध्ये. आणि जय जय रामकृष्ण हरी. सकाळचे ना 5:30 झालेत आणि आपण चाललो ग्राउंडवर. आज मॉर्निंग ड्युटी आहे, तर 1 तासात आपण सगळं वर्कआउट करून येणार आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता मेट्रोचं काम चालू आहे. म्हणजे कामाला आहे ना वय नसतो, टाइम नसतो, काहीच नसतो. काम हे काम करावं लागतं तुम्हाला. आणि मग हे बघा इकडे शक्यतो हे सगळे ना रात्रीच काम करून घ्यायचं, आणि दिवसा परत ट्रॅफिक वगैरे व्हावं नाही म्हणून, नाही का? आणि हे सगळे बाहेरचे पोर आहे, बिहार वगैरे, आपल्याकडे करूच शकत नाही. चला आपण जाऊया, वर्कआउट करू. बघा माझं रेडी वगैरे पडली. सायकलिंग रेस चालू होते. हे असं काहीतरी केलं पाहिजे. या सायकल भरतं जेव्हा वाडीचं कॉलेज आहे. आणि आता पोचतोय आपण ग्राउंडवर. आणि एकच बंद बाकी अजून तरी कोण नाही. डॉगीश बाई, डॉगीश बाई. काय भारी वातावरण आहे रे. मस्त रनिंग करायची, नाही का? घाम काढायचा ना अंगातून. ड्युटीला मॉर्निंग ड्युटी गेलं तरी डायरेक्ट असं, किती बिझी गेली तरी डायरेक्ट असं मोकळं वाटलं पाहिजे. चल हे तर आपल्यासाठी रोजच आहे. रोज रात्री 12-1 झोपते. जो 10ला झोपणारा पोरगा आहे ना, रोज रात्री 12-1 वाजतात. खरंच लाईफ सॅक्रिफाईस मागते भाऊ, कुठं ना कुठं तरी. तुम्ही काहीतरी स्टार्ट केलं तर तुम्हाला कुठंतरी ते पे करावं लागणार आहे. तरी आपण ट्राय करतो की. रात्री पण पाऊस झाला वाटतं बरं का, काय माहिती. हे बघा इथं जरा जरा असं दिसते पॅचेस. तर चला पटकन ना एक्सरसाइज वगैरे करू सगळा, नाही का? टाइमपास न करता. कारण परत आवरून नाईट मॉर्निंग ड्युटी जायचंय. चलो व्हॉट्सअप. कधी आला? कधी आला? सूर्योदय पण झालेला आहे, सनराईज झालाय, सूर्याच्या कामाला लागलाय. आणि आपला पण वर्कआउट झालाय. आणि आता आपण पण चाललोय ड्युटीला. कारण ऑलमोस्ट 1.5 तास झाला रनिंग वगैरे केली, स्ट्रेचिंग, योगा, पुलअप्स, पुशअप्स. आणि जरा बॉडीला थोडी गरम केलं, नाही का, सकाळच्या बारीक. आता जाऊया. चलो डॉगिश भाई पे आइए, डॉगिश भाई एक्सरसाइज करने. तुमको पाओगे भाई जान. हाय. चलो गाइस चलते हैं. चलो बाय बाय. एवढा आनंद होतोय ना मला, एवढा आनंद की वर्कआउट केल्यानंतर अशा घामाच्या धारा जेव्हा वाहतात, बॉडी गरम होती. आणि त्यानंतर एक 15-20 मिनिटांनी जी वाऱ्याची झळूक येते ना, ओ एसीला काय करता, एसी पेक्षा असं थंड पडते अंग. त्यामुळे म्हणतोय जरा वर्कआउट करा, बाहेर पडा, नाही का? सकाळचे ऊन घ्या, लय भारी आहे. ड्युटीला जायचंय. मी 7 वाजता उठू शकत होतो ना, नाही उठलो भाई. आपले प्रायोरिटी प्रायोरिटी कशाला येतात, ते इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. बाकी काय विषय नाही. मस्त राहायचं, मजेत खायचं प्यायचं, टेन्शन वगैरे नाही घ्यायचं. काय हे चालूच आहे. चला जाऊ आता रूमवर. बाय बाय. मित्रांनो, तुम्ही माझ्यावर चेहऱ्यावर ग्लो बघू शकता. म्हणजे मी आंघोळ पण केलं नाही आणि एवढा फ्रेश वाटतंय. त्याचं रिझन एकच आहे, वर्कआउट, वर्कआउट आणि वर्कआउट. त्यामुळे म्हणतोय पहिली आंघोळ घामाची आणि मग पाण्याची, असा विषय आहे आपल्याकडे. मित्रांनो, आपली मॉर्निंग ड्युटी होती आणि ना मॉर्निंग ड्युटी झाल्यानंतर जरा फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललंय कपडे घ्यायला. साहेबांना साथ नुसती लग्नाची काही नुसते कपडे खरेदी वगैरे यात चालू आहे सगळे बोलणे. आणि आपण चाललोय कुठेतरी बाहेर, त्यासाठी पण खरेदी करायची थोडी. तर चला जाऊया. मित्रांनो, लक्ष्मी रोडला आलो होतो जय हिंदला आणि ना खरेदी करायला आलो वरती. किंमत बघून आहे ना हातभर फाटली होती. पण काय, मावस भावाचं लग्न होतं, मी म्हणलं करून घेऊ. ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता ह्याच्यात 4 ड्रेस रिव्हील नाही करत आता, नाही का? रिव्हील नको करायला, डायरेक्ट फंक्शनला
माझ्या सख्या भावाला आणि मला घेतलंय. ठीक आहे. तर आणि साहेबांनी पण आहे ना ऑफर खरेदी केली भाऊ. साहेब सगळे सगळे कापडे घेऊन आले ते. ठीक आहे. आणि चांगले जर तुम्हाला आहे ना खरेदी करायची असेल ना एकदम क्वालिटी आणि कमी रेटमध्ये, कमी रेट नाही म्हणा पण तरी म्हणावं लागेल. जय हिंद मित्रांनो. खरेदी वगैरे चालली आणि चाललोय आता खाली नाही का. खाली कुठं आहे तिकडे कुठं आता चल ना खाली. रिच कलर रिच आहे त्यामुळे नाही का. इकडे बघू शकतो माझ्या मागे काय. तिकडे काय बघताय आता. जायचं होतं ना खाली. हो तिथं लय मागे मी बघितला होता. 1.5-2च्या खाली नंतर 1.5-2च्या खाली नंतर शर्ट नाही. हर्ष आहे मारला ना डिस्काउंट काय बोलले का. डिस्काउंट नाही म्हणलं काहीच म्हणजे 1 रुपया पण नाही. ब्लॉग मध्ये येणार ना राव. ब्लॉग मध्ये मी टाकलं तरी ते यांच्या मालकांना थोडी काय फरक पडणार आहे. जर अंटिल माझे ब्लॉग जोपर्यंत फेमस होत नाही तोपर्यंत. मी तर अपेक्षा करून 220 कमी होतील. डिस्काउंट का बरं नाही पण सगळीकडे असं थोडंफार तरी. म्हणजे कितीची पण खरेदी करा तुम्ही. 1 लाख 1.5 लाख काही पण काहीच नाही. $9370 अभिजित माळसकर. बंद केला का आणि मित्रांनो पुढे टाकले कपडे शिवायला. मनोज टेलरला कपडे शिवायला टाकलेत आणि 3000 रुपये शिलाई घेतली नुसती. दोन पॅन्ट आणि 2 शर्ट आहे. साहेब शिलाईला 3000 रुपये देताय तुम्ही. मोठे माणसं झाले. शिलाईला 3000 आणि कपडे घ्यायला 5000 असे 8000 रुपयाचे 2 ड्रेस. 8000 रुपयाचे 2 ड्रेस झालेत. आता चाललंय कुठं माहिती का. लग्नाचे कपडे 50,000 रुपये 50. मित्रांनो आता विधीचा ड्रेस बघायला 16 मध्ये चाललोय. चला जाऊया. जास्त स्वस्त गेलं. कसलं दिसतं हर्ष बघू शकस. समोर बघ ना. सप्तपदीसाठी विषय काय माहिती का. मग कापड घ्यायचं कापड घेतलं 12-13 पर्यंत. हे चांगलं ए शिवाय काय तर तुम्ही भांडण का करताय. टॉम एंड जेरी का तुम्ही. साहेब जाऊ द्या साहेब. कपडे घालायला जर एवढा वेळ लावला ना पोरगी मंडपातून बाहेर जाईल. अरे बाप हे वेगळंच आहे. तुम्हाला देऊ का ढोलताशा देऊ का. ढोलताशा मावळे वाटतं डायरेक्ट मावळे. छत्रपतींचे मावळे वाटतं माहिती का. साहेब तलवार कुठे. तलवार कुठे साहेब. तलवार काढावं लागेल नाही का. कट्यात नाही तलवार घाल. तुमच्या किती वेगळी असं काहीतरी करतात बरं ते असं म्हणा ना. मी वेगळीच कल्पना आहे. बैल मिरवायचं. हर्षलची बघतो ती काय माग बघ ना माणसं. एक नंबर वाटतंय साहेब. आता काय अजून काय बघणार आहे. अलाउद्दीन खिलजी वाटते. अल्लाउद्दीन खिलजी. हर्षल का रे पळतो. नको ना रे पळू. हर्षल मस्तानी खाऊ घालणार होता भाऊ. काय झालं काय माहिती. क्यों देख के दिल मेरा. मित्रांनो फायनली आलोय. लय ट्रॅफिक होतं आणि मोकर भूक लागली आता. पण ना अकाउंटची एवढी खरेदी नाही ना डायरेक्ट अकाउंट हल्लंय. त्यामुळे बाहेर न जेवता आता ना डायरेक्ट मेसवर तडाखा बघावं लागेल. चांगलं आहे का नाही नाही का.
आता पार्किंग मध्ये येतो, गाडी पार्क करते दोघं दोघं बघू शकता तिकडं काहीतरी चालू आहे वाडावाडी त्यांची. कधी यायला जाईन खाली गाडी डायरेक्ट वडा ना भैया जोर लगा के आयशा. अरे मोबाईल ठेवा ना खाली, घ्या मागं पटपट. हा ए बाबा ओढू नका. अरे आली 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 पैलवान. मित्रांनो फायनली आलोय रूमवर आणि आता कपडे वगैरे ठेवून दिले बॅगमध्ये, नाही का खराब वगैरे व्हावं नाही म्हणून धुळे आसपास त्याच्यामुळं. तर चला आता जेवण वगैरे करू. चिकन आहे खाली, मस्त जेवण करू आणि नंतर मग ब्लॉग वगैरे एडिट करायचा आहे. बरंच काय करायचं आहे अजून. ठीक आहे भेटूया, बाय. पहिले खाना खाते, लय भूक लागली. जेवण वगैरे झालं आणि आलतो वरती रूमवर. तर काय नाही आता ब्लॉग वगैरे एडिट करू आणि झोपूया. उद्या डबल ड्युटी, उद्या तर काय ब्लॉग बनवायला जमणार नाही. मॉर्निंगला गेलं इव्हिनिंग करून डायरेक्ट संध्याकाळी 9लाच घरी. ठीक आहे. तर आज काय नाही, मॉर्निंग नंतर आपण कपडे वगैरे घ्यायला गेलो, कपडे घेतले. मावस भावाचं लग्न आले, परत आमच्या रूममेटचं साहेबांचं लग्न आले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.